नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे आणि नाचताय ना? नाचलंच पाहिजे असं म्हणत घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे. सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, झी मराठीवरती दाखल होतोय नवा कोरा डान्सिंग शो ज्याचं नाव आहे डान्सिंग क्वीन. आणि त्या निमित्तानं हे सगळे पाहुणे काल आपल्या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे लगे रहो मुन्ना भाऊ. पाहुयात या सिनेमात आज पुढे काय घडतंय. तुम्ही इथं कशाला आलात? मुन्ना, तुला मदत करायला आलोय. मुन्ना, मदत करायला. मला कशाला मदत करायला आलात? अरे मुन्ना, तू स्किट मध्ये एकटा असलास की तुझी हा, वाट वाट लागते ना माती खातोस तू. म्हणून तुला मदत करायला आलोय मी. वा 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 वा, म्हणजे मी कॉम्पिटिशन जिंकणार. हो हो मुन्ना, वा, प्रामाणिकपणे काम केलंस तर सगळं जिंकता येतं. प्रामाणिकपणाचं फळ फार गोड असतं आणि ते मलाही मिळालं. वा. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा हा, थांबा. माझी कुऱ्हाड एकदा पाण्यात पडली होती. मी तर काय भाषण चालू आहे? नाही, तसं नाही. ते मला वाटलं ते गोष्ट सांगताय म्हणून आपला आरामात ऐकावं. चांगलं सांगतोय रे काहीतरी. माझी कुऱ्हाड एकदा पाण्यात पडली होती. मला कळेना काय करावं. मग पाण्यातून निसर्ग देवता आले. त्यांनी मला सोन्याची चांदीची कुऱ्हाड दिली. मी त्यांना म्हटलं की नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. माझा प्रामाणिकपणा त्यांना खूप आवडला मुन्ना. आणि ह्या 3 कुऱ्हाडी त्यांनी मला गिफ्ट दिल्या. वा वा वा. आणखी काय परत पडलं का पाण्यात? हो, एकदा माझी बायको पडली पाण्यात. अरे देवा. देवता आले. हा, एका बाईला घेऊन आले. मी म्हंटल हो, हीच माझी बायको. का? अरे एक सांभाळता येत नाही, 3 कुठे सांभाळायचं. अरे का समजता है की नाही? का बोखला काय हो का? उन्हाबाई, सॉरी, ते कपडे. उन्हाबाई, उन्हाबाई, ए सर्किट इधर भाई, किधर है भाई? इधर इधर है, इधर मैं. ये अंदर है, इधर आ. दाखवू मग काय? उन्हाबाई, समझ नहीं आ रहा किधर भाई? इधर आ ना. आवाज आ रहा उन्हाबाई, बोलतो ना. अरे या इधर ही आ रहा उन्हाबाई. सीधा सीधा, हाँ सीधा. अरे बाबा, डेंजर दिख रहा भाई. अरे चुप रे, लाकूड तोड्या. हाँ, लाकूड तोड्या. इधर है. ये क्या है सामने मेरे? दादा, एक मिनट जरा बाजू हटेगा, मेरे को लाकूड तोड़ा देखने का. अरे सर्किट हो क्या? हाँ हो क्या? अरे तुम जरा बाजू में हटो ना दादा. लाकूड तोड़ा देखने का है मेरे को. 10,000 20 आएगा तो पैसा चलेगा. मुन्नाभाई किधर है? मुन्नाभाई, ये सर्किट है. अरे इधर है ना, इधर ना. क्या मुन्नाभाई, वो थोडा अंधार आहे ना. अंधारात असं मला दिसत नाही ना. थोडंसं मला शोधायला थोडा वेळ लागतो. दादे, अंधारात लाकूड तोडा शोधायचं म्हणजे ना, चल गजा करू मजा मध्ये मजा शोधायची असं. मैं ढूंढ रहा है, रुको. लाकूड तोड़ा ना. हमने रे तेरे. तुम जरा एक बाजू रुको ना यार. सॉरी. कॉपी साहब, नहीं सॉरी. अरे वो लाकूड तोड़ा ढूंढ. भाई दिख गया भाई. भाई दिख गया. लाकूड तोड़ा. ये किसने लाकूड तोड़ा? ये लाकूड किसने तोड़ा है? भाई का ये लाकूड किसने तोड़ा? एक मिनट भाई, मैं अभी छोड़ेगा नहीं इसको भाई. तेरे को मैं छोड़ेगा नहीं. दिखता नहीं क्या? दिख गया भाई, दिख गया मेरे को. लाकूड तोड़ा दिख गया. क्या भाई? ए लाकूड तोड़ा कैसा है तू? मेरा लाकूड तोड़ा. अरे थोड़ा जल्दी दिखने का ना, लाकूड तोड़ा. नाही मुन्ना, त्याला मी दिसणार नाही. सर्किटला का नाही दिसत तू? कारण काय माहित नाही, स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. चल सर्किट चल ना. हाँ भाई आ रहे. लाकूड तोड़ा दादा. चलो मेरे साथ में चलो तुम. संभाल. त्याची कुऱ्हाड लागली मला. खांद्यावर आहे. खांद्यावर आहे. आयला डॉक्टर प्रकाश चिपाडेंना भेटलं पाहिजे आपल्याला. जा का? आय स्पेशलिस्ट माझे. जा तुम्ही, सगळ्यांची नावं
आता फरमाईश मला आलेली आहे आणि तुम्ही हे सगळे गाणे ऐकणार आहेत. सो स्टे मला खूप आवडलंय तर मनीषका मी लिस्नरच्या विनरचं नाव अनाऊन्स Yeah, करते sure. या ओके गाईज अँड वेलकम बॅक 30-60-90 मध्ये मी तुमची लाडकी आजी सोनाली तुमचं हार्दिक स्वागत करते. आणि आता मात्र वेळ झालेली आहे आपल्या विनरचं नाव अनाऊन्स करण्याची. आणि ह्या कॉम्पिटिशनचे विजेते आहेत मुन्ना भाऊ. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? पुढच्या वर्षी लवकर या. कोण आहात? विनर आहात? हा आम्ही विनर आहोत. आम्हाला सोनालीला भेटायचंय. मीच आहे सोनाली. नका सकाळी सकाळी जोक करू सांगा ना. सोनाली कोण आहे सांगा ना. काय झालं? सोनालीला भेटायचं. मी आहे सोनाली. अरे हो गया करा तू निकल. क्या हो गया? नाही कुछ नाही रे. हो एक मिनिट तुम्ही असे आत कसे आलात? काय कसं आलं म्हणजे विनर आहे भाई आपला विनर आहे. ओ म्हणजे आमच्या कॉम्पिटिशनचे विनर तुम्ही आहात. तुमचं नाव तुम्ही पण माझ्यासारखं विसरता. मुन्ना भाऊ मुन्ना भाऊ. हा, ओके. दादा थोडासा संजू आपण होऊन द्यावी. वही कर रहा है ना. स्वतःकडे आपण होऊ दे थोडा. मुन्ना भाई सोना हो तुमचा लय फॅन आहे मी. अरे. अहो तुम्हाला सांगतो 24 तास रेडिओ माझ्या कानाजवळ असतो नुसता. माहितीये का तुम्ही बोलता किती छान माहितीये. मी ऐकताना असं वाटतं माझ्या कानात कोणी गुदगुद्याच करते. तुमच्या रेडिओमध्ये कदाचित झुरळ असेल, तुम्ही चेक करून घ्या. कारण का काय होतं ते झुरळाचे केस असतात ना ते सुद्धा कधी कधी कानात असे त्यांनी तुम्हाला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत असेल. माझ्या आवाजाचं वगैरे काही अरे संबंध नाही. देवा आईच्या गावात असं होतं. हा भाई भाई पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. झुरळ का माहिती ऐकलंय का? अरे तुमच्या झुरळचे कम आहे क्या भाई? मग हे काय बोलतो तू सर. नाही भाई रेडिओ बोला मतलब तो रेडिओ आहे. हा ऐसा. तर तुम्ही विजेते आहात. हो हो मस्त. पण मुन्ना भाऊ लय भारी जोक सांगतो माहितीये का तुम्हाला. अरे बहुत थैंक यू दादा थैंक यू. कंप्लेंट बोल गया था मुन्ना भाई था अभी. दिन में एक बार तो ये होना ही होता. भाटांतरावरती मीटिंग होते वो भूल गया है. नहीं नहीं वो मेरे को जबरदस्ती क्यों दिया है मेरे को. मेरा स्क्रीन पे क्यों नहीं है तुम देख लो. भाई मैं क्या बोल रहा वो तुम झुरड़ वाला जोक सुना दो. जबरदस्ती का क्यों है. स्क्रीन पे नहीं है वहां का. इसको बहुत पसंद है बहुत. 3 हंस रहा था वो जोक सुन के. खरंच? अरे फिर प्लीज प्लीज मला ऐकवा ना. वो क्या है जो आपल्या घरात झुरळ होतात ना खूप झुरळ होतात बघा. हा. तेव्हा आपण खडूने असं गोल राऊंड करतो. हा. मग त्यात झुरळे येतात आणि मारतात का. कारण तो खडू विषारी असतो ना. नाही 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 मग? त्या झुरळांना वाटतं आपण त्यांना 0 मार्क दिलाय त्यामुळे लाजून लाजून तडपून मारतात. खूप चिंदी भाई खूप फालतू. नहीं भाई मैं चिंदी बोला. हा, तो ठीक आहे. तुम्ही किती कॉमेडी आहात. मग त्याच्यावर तर चाललंय. एक मिनिट ओ काय बोलताय तुम्ही. ऐ, बल्ले 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 बल्ले. एक नंबर तो चिटर आहे हा. बल्ले बल्ले. काय चिटर माणूस आहे हा. बल्ले बल्ले. फ्रॉड आहे हा. बल्ले बल्ले. कोण आपण?
अरे मी लक्की सिंग बल्ले बल्ले. आणि मी यांची मुलगी हडिप्पा. हो तू पण अशी पण हडीपाच्या उत्खननात सापडण्यासारखीच वाटते. गप्प बस. आम्ही पण जिंकलोय. आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. यांनी ना काहीतरी चिटिंग केली आणि याला जिंकवला. हा माझी मुलगीच विनर आहे बल्ले बल्ले. नाही मी विनर आहे मी. एक्झॅक्टली कारण का त्यांनी आधी उत्तर दिलंय तुमच्या. तो कसला विनर आहे त्यो पळण्याच्या शर्यतीत एकटा जरी धावला तरी सेकंड नंबरला आहे त्यो बल्ले बल्ले. हडिप्पा. हा, मग? तुम्ही एक काम करा, तुम्ही डबल कॉम्पिटिशन घ्या, माझ्या समोर कॉम्पिटिशन घ्या बल्ले बल्ले. हा विचारा ना तुम्ही काय पण प्रश्न विचारा मुन आवाज देतील उत्तर. उत्तर देईल ना उत्तर देशील ना. हाँ, देशील ना. लाखों तोडावर कुछ भी पूछो ना तुम कुछ भी पूछो. ठीक आहे आपण एक काम करूया. आपण पुन्हा कॉम्पिटिशन घेऊया. मी तिन्ही प्रश्न तुम्हाला परत एकदा विचारते आणि मग इथेच फैसला होऊन पूछो ना जाईल. पूछो ना कुछ भी. ओके लाकूड तोड्या दादा कैसा है लाकूड तोड्या तू. अरे कितना टाइम हो गया कुछ बोला ही नहीं. ए बाबा तो आलाय नाही अजून. वही मैं बोल रहा, किधर है पण नाही लाकूड तोड्या, किधर है तू. कुठे तो जल्दी आओ. वा कुशन. हाँ हा तर मी पहिला प्रश्न विचारते. पहिला प्रश्न असा आहे. रेडी. हा लाकूड तोड्याला एकूण किती कुऱ्हाडी मिळाल्या होत्या? 1 2 3.5 साडे. मेरे को लगता है एक. तुम्ही थांबा जरा. आणि हे ऑप्शन नाहीये. तुम्ही द्या उत्तर. लाकूड तोड्याला एकूण किती कुऱ्हाडी मिळाल्या होत्या? हाय बोलो भाई कुछ करो भाई. लाकूड तोडे कुठे. मुन्ना तुमको आला लाकूड तोड्या आला. मुन्ना हा विचार. आलोय मी मुन्ना. आता काय पण विचारा तुम्ही. एक मिनिट. हा हॅलो हॅलो. विचार काय पण विचारा. तर लाकूड तोड्याला एकूण किती कुऱ्हाडी मिळाल्या होत्या? मुन्ना मुन्ना मिळाल्या होत्या. मुन्ना कुऱ्हाडी मिळाल्या होत्या. एक्झॅक्टली ना. मुन्ना 3 कुऱ्हाडी मिळाल्या होत्या असं म्हण. 3 कुऱ्हाडी मिळाल्या होत्या. शाबास. तुमचं उत्तर कन्फर्म आहे? येस. नाही काहीतरी फ्रॉड आहे हा काहीतरी फ्रॉड आहे. या घराचा पत्ता माहित नाही. उत्तर बरोबर आहे ना तू. उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगा ना ते तुम्ही. सांगा ना. उत्तर बरोबर आहे. अरे बरोबर आहे. बच्चो, ही काय. दादा ये ऐसा करो दादा. हाँ, दिख नहीं रहा है तेरे को. मैं बोल रहा खाली ऐसा कर. तुला नाही दिसत तो. मुन्नाने उत्तर बरोबर दिलंय. आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे. उत्तर द्यायचंय. ओके. पुढचा प्रश्न असा आहे. लाकूड तोड्याची एक कुऱ्हाड जेव्हा पाण्यात पडली तेव्हा काय झालं? टुबुक असा आवाज आला. काय असा आवाज आला. चुकलंय हे. मुन्ना भाई टुबुक ट्राय करो. असा आवाज आला. तू बघ काय बोलतोय. काय हे? मुन्ना उत्तर दे. कुऱ्हाड जेव्हा पाण्यात पडली तेव्हा निसर्ग देवता आले असं म्हण. निसर्ग देवता आली. अरे वा. Correct. बरोबर. अरे मुन्नाने समझो परत ही एकदा काय आवाज. एक मिनिट असं नका करू. फ्रॉड आहे एक हे म्हणतात मिनिट. स्वतःच्या घराचा पत्ता सांगता येत नाही. काय विचारतो हा? काहीतरी फ्रॉड आहे. हे बघा लकीजी आता शेवटचा प्रश्न मी विचारणार आहे. त्याच्यावरनं सगळं फायनल होईल. ठीक आहे. नेमकं काय ते समजून नाही राहिलं मला पण फ्रॉड आहे काहीतरी. ओके. शेवटचा प्रश्न. हा लाकूड तोड्याला जी पहिली कुऱ्हाड मिळाली ती कशाची होती? पुन्हा उत्तर आहे चांदीची. उत्तर आहे चांदीची. चांदीची म्हण ना. फक्त चांदीची म्हण चांदीची ना. चांदीची. Yes! उत्तर बरोबर आलेलं आहे. मूवी टाका. एक मिनिट स्टॉप.
बल्ले बल्ले स्टॉप बल्ले बल्ले काय काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड आहे हा फ्रॉड फ्रॉड म्हणून उत्तर देतो हा काही फ्रॉड नाहीये. मुन्ना प्रामाणिक आहे म्हणून त्याला हे बक्षीस मिळतंय. ओके प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे तू मग प्रामाणिकपणे सांग तू काय काम करतोस बल्ले बल्ले सांग लकी गप्पी नाही नाही रेडिओवरून सांग सगळ्या जनतेला कळू दे तू काय काम करतो बल्ले बल्ले भाई निकल लेते आपण इधर भाई आपण अभी निकल लेते इधर. मुन्ना काय करतोस तू? बोल मुन्ना खरं सांग, प्रामाणिकपणे सांग. प्रामाणिकपणाचं फळ लाकूड तोड्याला मिळालं होतं. लक्षात ठेव. ये सांग. काय करतोस तू मुन्ना? भाई निकलते भाई आपण. मी एक गुंड आहे. काय? मी किडनॅपर आहे. मी चोर उकितचा आहे. उचक का उचक? हा चोर उचक काय? मुन्ना तू खोटं बोललास. नाही पण मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. मुन्ना काय केलंस रे? तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा ना मी एखाद्या प्रामाणिक लाकूड तोड्याशी लग्न करेन. लाकूड तोड्या. बाबा अरे आज सगळ्यांना दिसतोय. तूच म्हणाली होतीस ना प्रामाणिक लाकूड तोड्याशी लग्न करशील. मी तयार आहे. ये काय? चल प्रिय. अरे चल काय चल. हे प्रामाणिकपणाचं फळ कुठे? मुन्ना गोष्टीत काय म्हटलं होतं? काय? प्रामाणिकपणाचं फळ लाकूड तोड्याला मिळतोय. मुन्नाला नाही, मग हे फळ मला मिळालं. कम ऑन डार्लिंग, लेट्स एन्जॉय. हे काय हा काय ते ते कुऱ्हाडी आहेत ना लाकूड तोडायच्या. तू कशाला घेऊन चालला? ते काय ओरिजिनल असतील ना तर खूप फळं मिळाली समजून जायचं आपण. आणि नसले तर डुप्लिकेट असेल तर सफरचंद तरी यायला लागेल. तर हा सिनेमा आम्ही तुमच्या समोर सादर केला आणि आम्ही आमच्या पद्धतीने हा सिनेमा तुम्हाला दाखवला. तुम्हाला कसा वाटला? मी सोनालीजींपासून सुरुवात करणार आहे. सोनाली, मला खूप मजा आली आणि मला अधोरेखित करावं असं वाटतंय की इथून पुढे मला अप्सरा आली म्हणून तुम्ही बोलवणार नाही आहात. तुम्हाला नवीन सापडलं एक हो 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 दुबईची. पण किपिंग दॅट असाइड मला श्रेयाचं तर कौतुक वाटतंच आहे. कारण रेडिओ जॉकी हे जे ज्यांची ती जास्त सांगेल, जी एनर्जी लागते, जी स्पॉन्टेनिटी लागते, ते जे तिने केलं ते अप्रतिम होतंच. कुशलची तर मी फॅनच आहे. भाऊंनी तर सेम संजय दत्त केलाय. पण या स्किटची खरी जी काही नायिका होती ती म्हणजे स्नेहल होती. तिने जी काही मलिष्का आज केली आहे. जरा ती मलिष्का या ना. दोन मलिष्का शेजारी शेजारी जरा उभ्या राहिला तर आम्हाला मजा येईल. जरा या सगळेच कलाकार मंचावरती या. थँक्यू थँक्यू सो मच. दोन मलिष्का, तुम्हाला कशी वाटली ही मलिष्का? कशी ग तू तसं तोंड असं कसं मला तेच विचारायचं होतं. सोनाली आता तर तू तुला माहितीये मी कशी आहे. मी अशीच राहते ग. दोघं इकडे. ऍक्च्युली खऱ्या मलिष्कापेक्षा पण खरी ती वागली. तू बघ आता स्टेजवर मी काय. बरं एकदा दोन मलिष्कांचा एक डान्स तर झाला पाहिजे ना.
आहे मलिष्काकडे. खरं तर आरजे म्हणून ती सगळ्या जगात प्रसिद्ध आहे आणि आता ती परीक्षिका म्हणून या शो मध्ये दिसणार आहे. आपल्याला कसं वाटतंय तुला? कशी बोलू मी थोडी मराठीमध्ये प्रॉब्लेम होईल पण चालेल. हरकत नाही. त्यांनी मला म्हटलंय की तुझी मराठी क्यूट आहे म्हणून. सवाल आणि हृदयात काय ते जरूरी महत्त्वाचं आहे ना. आहे. मी तर फुल मुंबईची मराठी मुलगी. मला म्हणजे महाराष्ट्रावर खूप प्रेम हे तर सर्वांनाच माहिती आहे. जय महाराष्ट्र, वी नो दिस. मला असं वाटतं की मी एक असं फ्रेश असं दुसरा अँगल घेऊन येईन. मी ऑल्सो एक डान्स शोचा हिस्सा होती आणि तेव्हा मी यांना बोलते की किती मी प्रयत्न करायची, किती मजा यायची. आणि तेव्हा पण लोक बोलायचे मला की म्हणजे काही बघितलं स्प्लिट केलं नाहीतर काही बॅकबँड केलं तर लोकांना वाटायचं की काय कशी करतेस. आम्ही कशी करतेस म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या डोक्यात नसतं, लोक घालतात डोक्यात की अरे तू अशी आहेस, तू काय करणार, कशी करणार. आणि ह्यांना बघून ना तुम्हाला अंदाजा नाही होऊन. मी हिरोईन्स बघितलंय अशी काटकुळी, त्यांनी कधीच नाही केलं व्हॉट दीज गर्ल्स आर डुईंग. आणि मला वाटतं हा शो एक नॉर्मलाइज करेल. यु नो द मोर पीपल दॅट वॉच दिस अँड झी मराठी तुमचा TRP म्हणजे खूप खूप लोक बघतात ना. तर मला वाटते की खूप लोकांच्या मनात असं म्हणजे असं शिफ्ट होईल खडक करून की नॉट जस्ट डान्स बट ह्या मुलींना म्हणजे कसं बोलायचं, कसं वागायचं. यू कॅन्ट जस्ट कॉल दॅम फॅट, मोठी, पाठीमागे काय ड्रीम्स असतात, काय टॅलेंट असतो. बघा तुम्ही हा शो. डान्सिंग क्वीन, साईज लॅच, फुल चार्ज. वा वा वा. मला खूप मजा येते. वा 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 वा. मग मलिष्का, आता सोनाली तर परीक्षिका आहे, ती तर मार्क देईल. मग तुला आवडल्यावर तू मार्क देणार का गाणं लावणार डायरेक्ट त्यांच्या? आपण असं काहीतरी गोल्डन बझर दाबतो आणि खूप प्लॅन्स आहेत. म्हणजे ॲज टाइम गोज बाय तुम्ही मला शिटी विटी तर झाला. आता मला वाटतं मी टेबलवर चढून असं मी तर खूप एन्जॉय करते यानं. म्हणजे एन्जॉयमेंट लेवल माझा दिवसभर शूट असतो तेव्हाही माझा बिगिनिंग आणि एंड तेच. म्हणजे मला पण कळत नाही की आता जांभ येते, झोपायचं आहे पण नाही मी पण. तर मंडळी सुरू झालंय चला हवा उद्याचं नवं कोर पर्व, ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. आणि त्या निमित्तानं या मंचावरती 10 लेडीज एकमेकींच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत कॉमेडीच्या या युद्धासाठी. आज सुद्धा आपल्या समोर एक धमाल प्रहसन सादर होणार आहे. कसं आहे ना मंडळी, क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला असतं पण काही लोकांना क्रिकेटचा नाद असतो. असाच एक नादिष्ट माणूस आता या मंचावरती येणार आहे, ज्याच्या क्रिकेटच्या या नादामुळे त्याची बायको वैतागली आहे. बघूयात काय धमाल येणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप आणि भक्तिरत्न पारखी. देवा देवा देवा, काय माणूस आहे हा. नुसता घरामध्ये पसारा करून ठेवलाय. खरंच रे बाबा, घराचं नुसतं क्रिकेटचं ड्रेसिंग रूम करून ठेवलंय. शे, येऊ दे आता, चांगलं खडसावते. येऊ दे घरी. हॅलो हॅलो, हा क्रिकेटर युजे बोलतोय. कुठपर्यंत आलात तुम्ही? ती जगदाळे टेलरचं दुकान आहे ना, तिथपर्यंत आलात का? तिथून 3rd मॅनच्या दिशेने या सरळ. तिथून मग फाईन लेगला जा, गल्ली लागल. त्या गल्लीतून ना असं एकदम मिडॉनला आहे. मिडॉन वाईड नाही हो, वाईड नाही, मिडॉन. कळत कसं नाही, कन्फ्युजन होण्याचं काय आहे त्यात म्हणजे वाईड. अहो इकडे द्या, अरे काय इकडे confusion काय त्याच्यामध्ये व्हायचं एवढं? इकडे द्या फोन. हॅलो, हा मी बायको बोलते त्यांची. नाही, आधीचं सगळं विसरून जा, मी सांगते तुम्हाला. तुम्ही कुठे आहात आता? जगदाळे टेलरच्या तिकडे ना? हा, त्याच्या एकदम बरोबर समोर एक फुलवाला दिसतोय. हा, त्या फुलवाल्याच्या शेजारी एक रस्ता जातोय बघा. हा, त्या रस्त्याने एकदम सरळ यायचं आणि मग एक विजेचा खांब दिसेल तुम्हाला असा वाकलेला. हा, तिकडून उजव्या साईडला वळायचं आणि 5 नंबरचं आमचं घर आहे. या, समजलं ना आता? या मग या. आत्ता कळलं त्याला. व्हॉट अ शॉट. मोठं शॉट काय, मोबाईल आहे तुमचा तो. अगं बाउंड्री बघा आधी. बाउंड्री काय, 4000चा फोन आहे तुमचा. काय माणूस आहे, हे कळतं का तुम्हाला? काय सांगत होता पत्ता त्या माणसाला? हे बघ तुला सांगतो, काय लोकांना ना फक्त बायकांची भाषा कळते.
बायकांची भाषा नाही कळत, सरळ भाषा कळते. तुमच्या क्रिकेटची भाषा नाही कळत त्यांना. हे बघ, तू क्रिकेटला काय बोलू नको. क्रिकेट शिवाय माझं आयुष्य शून्य आहे. क्रिकेट म्हणजे माझ्या आयुष्याचा श्वास आहे. बास बास पडाल खाली. तुला ना माझं काही कौतुकच नाही. हा. अगं, क्रिकेटरची बायको म्हणून समाजात किती मान आहे तुला, विसरली का? कसला आलाय मान? आणि कोण आहे क्रिकेटर? कोण आहे? मी आहे. मग अहो, गल्लीतली पोरं तुम्हाला गोट्या खेळायला सुद्धा घेत नाहीत त्यांच्या बरोबर. अगं, त्यांच्या बरोबर खेळायला जन्मलो नाही मी. इंटरनॅशनल लेवलचा क्रिकेटर आहे. इंटरनॅशनल इंटरनॅशनल हेच सांगून माझ्या बापाला फसवलं आणि त्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुमच्याशी लावून दिलं. तरी माझा दादा मला म्हणत होता, तायडे या माणसाशी लग्न करू नको, कोणी ऐकलं नाही त्याचं. तुझा भाऊ म्हणजे काय थर्ड अंपायर आहे का? त्याचे सगळे निर्णय ऐकायला? माझ्या भावाला काही बोलू नका, सांगून ठेवते. आणि थर्ड अंपायर टीव्हीवर एकदा तरी दिसतो. तुम्ही दिसलात का मला एकदा तरी मॅच खेळताना? हा? सगळं एक तर खोटा संसार चाललाय आपला. काय खोटं बोललो का मी? हेच की तुम्ही क्रिकेट टीम मध्ये खेळता म्हणून. एकदा पण दिसला नाही तुम्ही मला अजून क्रिकेट खेळताना. आता मी दिसलो नाही म्हणजे मग नाहीच का मी? नाही. आता गावच्या पोराच्या भांडणात तुझी बहीण दिसते का? पण तिच्यामुळे होतात ना भांडणं. काय बोलताय तुम्ही? वा वा वा, काय छान उदाहरण दिलं माझ्या बहिणीचं. मग? माझ्या बहिणीचा काय संबंध आहे हो? तुला आपलं लग्न आठवतं का? नाही आठवायला काय झालं? 4 महिने झालेत आपल्या लग्नाला. मग? आणि आपलं लग्न कुठे झालं? ग्राउंडवर. अगं, जिथं माझं आयुष्य गेलं तिथंच नव्या आयुष्याची सुरुवात केली तर काय हरकत आहे? नव्या आयुष्याची सुरुवात. मग आपण कुणी वराडी लोकांना चिअर लेडीचे कपडे घालून नाही नाचवतो. चांगले नाचत होते एकदम. गप्प बसा हो तुम्ही. तो भटजी त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून मंगलाष्टका म्हणत होता. काय ग्रँड लग्न झालं तुला सांगतो. हा. असं म्हणजे सगळे लोक असं बाउंड्री पर्यंत बसले होते पंक्तीला. हो, आणि त्याचा बुरदंड माझ्या बापाला. पिच वरती वरण सांडलं म्हणून त्या ग्राउंडच्या मॅनेजमेंटनी माझ्या बापाकडनं पैसे वसूल केले दंडाचे. आता पिचवर कशाला वरण सांडायचं मग तुझ्या बापानं? अक्कल नको का त्याला? तेच बरोबर आहे तुमचं. माझ्या बापाला अक्कल नाहीच आहे हो, म्हणून माझं लग्न त्यांनी तुमच्याशी लावून दिलं ना. बरोबर आहे. बोल बोल, तू मलाच बोल. तुला ना माझी काही किंमतच नाही. हा. 2009 सालची तू मॅच बघायला पाहिजे होती. काय झालं होतं? तुला कळलं असतं की आपला नवरा काय आहे ते. काय सेंचुरी मारली तुम्ही. सेंचुरी? हा. पण मला तर असं आठवतंय की त्या मॅच मध्ये पूर्ण टीमचा स्कोर 67 झाला होता. हाफ सेंचुरी मारली असेल मग. अगं, किती रेकॉर्ड केलेत मी. आता सगळं कसं लक्षात ठेवणार सांग बरं? अहो, मग आत्ता का नाही खेळत तुम्ही? आता मी 14 नंबरला खेळतो ना. हा, नवीन पोरांना चान्स देतो, त्यांना मार्गदर्शन करतो. काही पण बोलू नका, खोटं बोलताय तुम्ही. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? नाही. अगं, सगळे क्रिकेटर माझा सल्ला ऐकतात. मी जे सांगेल तेच करतात, ग्राउंडवर सुद्धा आणि नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा. काय बोलताय? खरं का काय? मग तुला सांगतो, ही पोरं एवढी चांगली आहेत ना, असं सिनियर लोकांना ना खूप मान देतात. हो का? सिनियर कोण तुम्ही? अरे बापरे. मी असा दिसलो ना की खुर्चीतून असा टन करून उभा राहतो. बापरे. पांड्या असू दे ना तर विराट असू दे. विराट? हा. विराट कोण? विराट कोहली? काय होता विराट? काय होता? गल्लीमध्ये खेळायचा. एकदा त्याने असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला, बॉल गेला नालीत. पोरं म्हणले जा जा, बॉल घेऊन ये, बॉल घेऊन ये, बॉल घेऊन ये. मग? तो गेला नाही, मी गेलो स्वतः. नालीतून बॉल काढला, खेळायला दिला, 50 केले त्यानं. हे एक बरं झालं तुम्ही नालीत हात घातला ते. गप्पस. आला माझ्या पाया पडला, मला म्हणला तुमच्यामुळे झालंय सगळं. मी त्याच्या पाठीवर हात टाकला, त्याला म्हणलं बघ, ग्राउंडवर जा, गावस्कर काकांना भेट, त्यांना माझं नाव सांग, आज कुठे आहे बघतो. बापरे. कुठे आहे बघ. कुठे? एवढा वर असून सुद्धा अजून विसरला नाही मला. दिसलं की पाया पडतो. आ, तू नको पाया पडू. मी ये उचलते. आणि काय हो मग ते आता अनुष्काचं डोहाळ जेवण असेल ना यावर्षी? तुझ्या मावस बहिणीचं ना? मावस बहिणीचं नाही हो, अनुष्का. अनुष्का आपली वीरूची बायको. हा हा हा, ते आला होता त्याचा फोन. तो म्हणला काय आता ढवाळ जेवण आहे, पहिलं ढवाळ जेवण आहे, तर बाबा कुठं हॉल बुक करू, मला विचारत होता. तुम्हाला विचारत होता? मी म्हणलं हे बघ कसं आहे, बघ तेरे को देखो पावने रावले का अगर ज्यादा पावने रावले रखने होंगे तो हमारा घोड़ के मंगल कार्यालय है ना उसमें कर दो. मग मी त्याला म्हणलं हे बघ, जर तुला कम पावने रावले रखने होंगे तो तुम हमारे गली में एक फंक्शन हॉल है ना उसमें कर दो. क्या है उसमें, मैं कर दूंगा वो. आपल्या गल्ली मधलं फंक्शन हॉल? हाँ. नाही नाही नको, कसं दिसेल ते, नको नको. नहीं बरोबर है, तो पण हेच बोलला. देखो भैया वो क्या है, हमारा पहला ढवा जवन है ना, तो हमको ऐसा खर्चा करना पड़ता है, वो बहुत बहुत बड़ा होना मांगता है. भैया
बोला. भैया हा. पण मगाशी तर तू तुम्हाला दादा म्हणतो असं म्हणलं, आता भैया. सौरव बरोबर मी असलो ना की आम्हा दोघांना तो दादाच म्हणतो. कोण कोण सौरभ? सौरभ गांगुली का? माझी त्यानं ओळख करून मला लई आवडतं सौरभ. गप बस. मित्र आहे आपला तो. मी नकार दिला म्हणून तो अध्यक्ष झालाय कुठला? बोर्डाचा. पण तुम्ही का नकार दिला? ते माझं ऑपरेशन होतं ना. कसलं? अगं बॉल लागला होता नाकाला. त्याचं ऑपरेशन होतं. तुमच्या नाकाचं ऑपरेशन झालंय? हा मग तरी मी म्हणते नाक तुमचं एवढं चपट कसं काय? बोल आता माझ्या नाकावून बोल. नाही नाही बोलत हो. अहो पण सांगा ना, ते अनुष्काचं ढोळजण आपल्या इथलं कार्यालयात होणार आहे घोडके हॉलमध्ये. तू अजून तिथंच आहेस का ग? सांगा ना सांगा ना सांगा ना. काय माहित होईल सुद्धा. अगो बाया, पण मी तर असं ऐकलंय की ताजमध्ये होणार आहे म्हणून. तुला कसं काय कळलं ग? न्यूज मध्ये दाखवलं ना. तुला सांगतो आमच्यासारख्या क्रिकेटरच्या लाईफ मध्ये सेलिब्रिटीच्या लाईफ मध्ये काय होणार आहे ना ते न्यूज मध्ये बघूनच आम्हाला सुद्धा कळतं. आम्हाला नाही, त्यांना. तुला सांगतो ते ताज मधलं जे ढावा जेवण आहे हा. ना त्याचं डिस्काउंट कुणी मिळून दिला असेल सांग? तुम्ही का काय? मी मिळून दिला. अगो बाया बाया. ताजचा मालक आहे ना तो आपला बालपणीचा मित्र आहे. आम्ही दोघंही ठिकाणी खेळायचो एकत्र. ऐका ना मला ना ताजमध्ये ढोळ जेवणाला अनुष्काचं ज्ञान. का? मला ना अनुष्काची ओटी भरायची आणि तिच्या बाळासाठी ना मी झबला आणि टोपडी पण शिवून ठेवलंय. आणि ना आपण अनुष्काला चांदीचं हे देऊयात, जोडवी देऊयात. आणि विराट भाऊजींसाठी आपण टोपी आणि टॉवेल न्यायचा का? आणि मला ना अशी झाकपैकी साडी घेऊयात. हा? हे गप्प आहे. हे बघ मी फॅमिलीला घेऊन जात नसतो, मला ते आवडत नाही. का पण? अगं सगळे पत्रकार वगैरे असतात तिकडे, टीव्ही वाला मीडिया येतो, मग ते कॅमेरे बिंबर, मग आपल्याला आवडत नाही ते. असं दे ना, आपला पण फोटो निघेल, आपण पण न्यूज मध्ये दिसू ना. मला यायचं तुमच्या बरोबर. मला तेच नको ग मला. का पण नको? असं लोकांनी बघितलं ना की मग आता ते नजर लागते मग. होय. हा मग म्हणून तुम्ही क्रिकेट खेळताय, लोकांपासून लपून ठेवलोय आजपर्यंत, म्हणजे लोकांची तुमच्या खेळाला नजर लागू नये म्हणून. देर यू. आता तुला कळलं. आता लेन जुळली बघ आपली वेवलन. बरोबर आहे, करेक्ट आहे. बरोबर कळलं मला. तुम्ही मला टेपा लावताय ते. तुला कशाने वाटतं की मी तुला टेपा लावतो म्हणून? तुम्ही मला टेपा लावताय. हे बघ टेपा लावतोय. हा, हे बघ, टेपाच लावताय तुम्ही. हे बघ, काय? हा फोटो बघ. कसला फोटो? बघ इंडियन टीम तिथं मी आहे मध्ये. हे तुम्ही पण काय हो, एक गोष्ट सांगा, इथं सगळ्यांनी निळी जर्सी घातली आणि तुम्ही एकट्यानेच पिवळी कशी काय? ती मॅच चालल्या दिवशी जागरण गोंधळ होता ना. हो का? हा ती भंडारा पडला सगळा अंगावर. तसाच गेलो मी मॅचला. तुम्ही गोंधळाला जर्सी घालून बसला होता? बाय बाया. हॅलो हा धोनी. हा माई बोल. हा नाही काय नाही टेन्शन घेऊ नको. हा नाही पुढच्या महिन्यात होईल काम तुझा. नाही आता मी जरा बिझी आहे, तुला नंतर फोन करतो ना. ओके चल बाय. ओके चल बाय 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 बाय. हो, काय झालं धोनीला? रिटायर झालाय ना आता. हा. टेन्शन आलंय पेन्शनचं कसं होणार म्हणून. त्याला म्हणलं हे बघ आपल्या लय ओळखी आहेत, समाज कल्याणमध्ये आपली ओळख आहे, आपला पाहुणा आहे तिकडं. माझ्या मावशीचा दीर नाही का चव्हाण, आता साधा पिऊन आहे तिकडं. हे बघ पिऊन कोणा सगळी कामं होतात. हा. मग त्याला जर फाईल दिली आपण ना तर ती साहेबापर्यंत पोहोचते. हा, हे मात्र बरोबर आहे. बरोबर आहे ना. जा आता पॅकिंग करायला घे. चल पॅकिंग करायला गेलो. कसलं पॅकिंग? अगं मला पॅरिसला जायचं ना, मॅच आहे. कुठं जायचं? पॅरिस. पॅरिसला जायचं ग, मॅच आहे माझी. तुम्ही पॅरिसला जाणार आहे? मग अहो मला पण न्या ना तुमच्या पॅरिसला. न्या ना. नाही हे बघ मला बायका बरोबर असलेलं आवडत नाही. मी नाही तुला घेऊन जाणार. नाही. अहो का असं करतो? मला न्या ना पॅरिसला तुमच्या बरोबर. तू काय करणार तिकडे येऊन? मला ना आयफेल टॉवरचं किचन घ्यायचंय आणि कानातले पण घ्यायचे. अगं ते तर आपल्या गावातल्या जत्रेत पण मिळतं. ते नको मला आयफेल टॉवरच्या इथनंच किचन घ्यायचं आणि कानातले घ्यायचे. आणि तो आयफेल टॉवर बघायचा पण आहे मला ते पॅव्हिलियन मध्ये बसून तुमची मॅच पण बघायची. ते विराटची बायको अनुष्का आणि ती साक्षी कशी पॅव्हिलियन मध्ये बसून मॅच बघतात नवऱ्यांची, तशी मला पण तुमची मॅच बघायची. मला घेऊन चला ना पॅरिसला. हे बघ ऐक तू जरा इमॅजिन कर. काय? अनुष्का, हा, साक्षी, रोहितची बायको हा. आणि तू कसं दिसतं ते? छान दिसेल की. मैद्याच्या पोताच्या शेजारी गुळाची ढेप असल्यासारखं वाटते. काय म्हणलं तुम्ही? मला
गुळाची टेप म्हणला तुम्ही, गुळाची टेप दिसते मी मला, तुम्ही गुळाची टेप म्हणला. सॉरी अगं तुला ना ते त्यांच्याबरोबर तू कम्फर्टेबल राहणार नाहीस ऑकवर्ड होशील ना म्हणून म्हणलं तुला मी. मला यायचं काय नाही अवकड पकड, मला यायचं तुमच्या बरोबर. अगं मी तुला दुसरीकडे घेऊन जातो ना, पॅरिसला कशाला जायला पाहिजे? दुसरीकडे मला तुमच्या बरोबर यायचं तिकडे पॅरिसला. मला नाही माहिती, लग्न झाल्यापासून कुठेतरी नेले का तुम्ही? घरामध्ये कोंडून ठेवलं नुसतं आणि तुम्ही स्वतः सगळे गावभर फिरता. अगं मला काम असतात माझ्या पाठीमागं, एवढं सगळं मॅनेज करायचं असतं. 2020 आता तिथं मॅच आहे माझी तिकडं. मग अगं 2020चे मॅचेस चालू होत्यात आता, मला सगळं मॅनेज करायला लागतं तिकडं. काय तुमचं ऑप्शन होणार आहे? ती माझी बहीण करते. कसं आता यावर्षी लॉकडाऊनला तिला इकडे येता आलं नाही ना, राखी बांधायला ऑप्शन करायला म्हणून. हो पण पैसे घेतले की तुमच्याकडनं? काय म्हणली? दादा मी माझ्या पसंतीची साडी घेते, तुम्हाला पैसे पाठवून दे बोलली ना असं? पण मला पण म्हणाली होती तुझ्या पसंतीची राखी घे म्हणून. मग राखी कितीला असते? 10 रुपयाला. आणि साडी कितीला असते? 5,000ला. प्रेम महत्वाचं असतं, ऑप्शन महत्वाचं असतं. पण मी ते ऑप्शन म्हणतच नाहीये, मी ऑप्शन म्हणजे ऑप्शन ते खेळाडू निवडतात ना ते. ते ऑप्शन म्हणाली होय. तुला सांगतो प्रत्येक वर्षी नुसता राडा सांगतो मला बाई. घेण्यावर. मला हा पाहिजे, मला युजे पाहिजे, आमच्या टीम मध्ये युजे पाहिजे, आमच्या टीम मध्ये युजे पाहिजे. मी म्हणलं नाही, हो मी एका टीम मध्ये खेळणार पण फक्त 14 नंबरला खेळणार. हो 14 का? लकी नंबर आहे ना माझा. किती खोटं बोलणार आहे अजून तुम्ही, किती खोटं बोलणार आहे. लाज वाटते का तुम्हाला? थोडी तरी लाज वाटते? हा तुम्हाला काय वाटलं मला काय माहिती नाही तुम्ही कुठं जाता ते? मला सांगता क्रिकेटची मॅच खेळायला जातो तुम्ही जाता कुठं? बस स्टॉपच्या मागे क्रिकेटवर जुगाड खेळायला. धोनीवर 100 रुपये, विराटवरती 50 रुपये. हा मला काय माहिती नाही असं वाटलं? तुला कसं काय कळलं? मला कसं कळलं? पेपर मध्ये फोटो आला होता तुमचा, बातमी आली ती पेपर मध्ये, बरोबर की नाही? हो ना? हा ते मी असा फोटो काढला तर कसं काय तुला दिसलं काय माहिती? कसा फोटो काढला? यो हात आहे ना मी ओळखते. 4 महिने झालेत आपल्या लग्नाला, कळलं का? या हातावरनं मी ओळखलं तुमचाच फोटो आहे ते. काय तुम्ही आता काय उपयोग आहे तोंड पाडून? अहो क्रिकेटचा छंद असा हो, पण त्याचं व्यसन लावून घेऊ नका. क्रिकेट 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 करून ना आयुष्याची विकेट जाईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. आणि मग विकेट उडाल्यावर ते खेळाडू कसे आभाळाकडे बघत बसतात, तसं आभाळाकडे बघत बसायची वेळ येईल तुमच्यावर, तेव्हा कळेल तुम्हाला. बरोबर आहे. काय बरोबर आहे? बरं झालं तू माझे डोळे उघडले. उघडले का डोळे? बरं झालं. आता ना मी बॅटी विकायचा धंदा करणार रस्त्यावर जाऊन. काही पण करा हो, पण करा काहीतरी पैसे कमवा, पाया पडते मी तुमच्या. हॅलो इल्या, तुम्हाला बॅटी बनवून देशील का रे? देतो ना भाऊ, पण लाकूड चांगलं पाहिजे. नाही ना, लाकडाचं टेन्शन नाही आपल्याला, लाकूड आहे आपल्याकडे भरपूर. कुठे कुठे लाकूड कुठे? ते हिच्या माहेरकडून ती सागवानी पलंग आला ना, त्याला कापू की आपण? हा तो वाटलं तर ते तिकडे पलीकडे ते ही पण कापू. काय बोलताय? तो फोन अगं द्या इकडं. त्या पलीकडे ते काय फोन द्या इकडं फोन तुम्ही, कशाला मला पाहिजे फोन तुला? थांब द्या. थांब. काय आणि बोलताय? आणि आता दरवाजा पण मंडळी आज आपल्याकडे सगळ्यांची लाडकी मलिष्का आलेली आहे आणि इतकं छान वाटतंय आम्हाला की हवा येऊ द्यामध्ये त्या पहिल्यांदा येत आहेत. आम्ही खूप दिवस झाले वाट बघत होतो खरं तर. मलिष्का, तुझ्या आपुलकीच्या आवाजानं अनेकांची पहाट नंबर 1 झाली. तुझी अदा, बिनधास्तपणा आणि कुणाशीही संवाद साधण्याचं कौशल्य बॉलिवूडनंही आत्मसात केलं. रसिकांच्या मनात घर करणारी रेडिओ जॉकी मलिष्का तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पूना गाडगिरी अँड सन्स लिमिटेड यांच्यातर्फे मिळत आहे गिफ्ट वाउचर, ज्यामधून तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आवडीचं ज्वेलरी कलेक्शन. पूना गाडगिरी अँड सन्स लिमिटेड, 1832 पासूनचा वारसा असलेली सुवर्ण पेढी. आता येणार आहे अद्वैतकडे. अद्वैत, या आधी सुद्धा तू अँकर केलेला आहेस हा शो आणि आता पुन्हा एकदा नवीन फॉर्मॅटमध्ये तुम्ही येत आहे, कसं वाटतंय? अरे मजा येते, कारण आधीच्या शोमध्ये जेव्हा अँकरिंग करत होतो तेव्हा आपल्या क्षेत्रातल्याच बऱ्याचशा मुली होत्या. आता लेडीज जिंदाबादमध्ये जी पूर्वा आहे, हो, धनश्री काडगावकर किंवा गायत्री, या सगळ्या आधीच्या सीझनमध्ये होत्या, त्यामुळे त्या ओळखीच्या होत्या. या सगळ्या मला अनोळखी आहेत आणि मला असं कुठेही वाटत नाही की नॉन फिक्शन शो करतोय. म्हणजे यातली गंमत ती आहे की जरी डान्सिंग शो असला तरी ही सगळी पात्र वाटत आहेत मला. ही कॅरेक्टर्स आहेत, प्रत्येकीचा काहीतरी एक वेगळा स्वभाव आहे आणि मॅडनेस आहे. ही एक अत्यंत वेडी आहे मुलगी नायर. म्हणजे अर्थात एकच एपिसोड झालाय त्यामुळे आपण त्यातल्या त्यात ऑब्झर्व करून जे काढतो त्यानुसार हळूहळू ओळखतोय. पण जेव्हा जेव्हा मी एखादी मुलगी ही शांत वाटते,
असं जेव्हा वाटतं तेव्हा ती स्टेजवरून वेगळेच रंग दाखवते. सो एकही मुलगी शांत नाही एवढं तरी नक्की. 16 पैकी एकही मुलगी साधी सरळ शांत नाहीये. सगळ्यांमध्ये काहीतरी किडे आहेत, काहीतरी कॅरेक्टर आहे, काहीतरी मॅडनेस आहे, जो त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये पण दिसतो आणि त्यांच्या वागण्यातूनही दिसतोय. आणि मला सगळ्यात आवडलेली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे त्यांचं स्वतःच्या शरीरावर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय आणि त्यांना कुठली खंत नाहीये त्याबद्दल. सो ते आपोआप जेव्हा आपल्या एखाद्या वजनदार व्यक्ती बघतो, तिला जर कॉम्प्लेक्स असेल तर आपलं उलट ते जास्त अंडरलाईन होतं, पण ते छान कॅरी करत असतील तर ते जास्त सुंदर दिसायला लागतं. सो या सगळ्या मुलींमध्ये एक समान गोष्ट अशी आहे की कुठल्याही मुलीला कॉम्प्लेक्स नाहीये. त्या सुंदर कॅरी करतायत आणि एन्जॉय करतायत, कारण त्या खूप मनापासून करतायत. असं निदान आत्ता जेवढं शूटिंग झालं त्यावरून तरी वाटतंय मला. सो मला मजा येते आणि जेव्हा अनेक स्वभाव येतात, अनेक मैत्रिणी येतात, तेव्हा मी खुलतो. सौमित्र, मैत्री पहिली, बघ सगळं. नाही, ज्यांची याच्यात लग्न झालेली आहेत त्यांची सगळ्यांनी मिस्टर मी सांगून ठेवतो त्याच्यापासून पहिले लांब राहा, बाकी काही चालेल. आहे हा ना? हा, मग त्यांनी त्यांच्या मिस्टरनी सांगून ठेवलं बाकी तू काही कर, त्याला पहिलं दादा म्हणतो. सौमित्र किती हुशार आहे सगळ्यांना माहिती. उलट जिथे व्यक्त व्हावंसं वाटेल तेव्हा माझ्याचकडे. झालं आता तर बहुतेक पुढच्या एपिसोडला या तिघीनं सोडतात की नाही यात तुम्हाला टेन्शन आलं यांचे घरचे. नाही, गमतीचा भाग आहे हा खरं तर. पण अँकर खरं तर गमतीदार असणं गरजेचं असतं, कारण तो शो हलका फुलका करतो. आणि मागचा सगळा सीझन अद्वैतनी खूप सुंदर केला होता, मी बघितला तो. तुला पुढच्या या सीझनसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर मंडळी, धमाल येते, मजा येते आणि तुम्ही सुद्धा घरात बसून नाचताय ना. तुम्हाला नाचवण्यासाठी हा नवा कोरा शो लवकरच तुमच्या भेटीला येतो. याच पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत अर्थातच उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रमीसर्कल.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद,